जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 65। प्राकृत लक्ष्मण नंतरच्या दीर्घ कालखंडात जैन प्राकृत व्याकरण मिळत नाही. समंत भद्रकृत प्राकृत व्याकरणाचा उल्लेख मात्र मिळतो, परंतु तो ग्रंथ आजपर्यंत उपलब्ध झाला नाही. समंत भद्राच्या एका व्याकरण ग्रंथाचा उल्लेख देवनंदी पूज्यपाद कृत जैनेंद्र व्याकरणातही आढळतो. त्यावरून त्यांचा एखादा संस्कृत व्याकरण ग्रंथ असावा असे दिसते. तेव्हा समंतभद्रांच्या एखाद्या व्याकरण ग्रंथात संस्कृत व प्राकृत या दोन्ही भाषांचे अनुशासन केले असेल तर त्यातही काहीच आश्चर्य नाही, कारण अशी पद्धत हेमचंद्रांच्या रचनेमध्येही आढळते. हेमचंद्रांनी शब्दानुशासन नावाचा व्याकरण ग्रंथ लिहिला. यातील पहिल्या 7 अध्यायात संस्कृत व 8व्या अध्यायात प्राकृत व्याकरणाचे विवरण केले आहे. हे व्याकरण उपलब्ध सर्व प्राकृत व्याकरणामध्ये परिपूर्ण व व्यवस्थित म्हणून प्रसिद्ध आहे. यात 4 पाद आहेत. पहिल्या पादातील 271 सूत्रात संधी, व्यंजनात शब्द, अनुस्वार, लिंग, विसर्ग, स्वर परिवर्तन व व्यंजन परिवर्तन यासंबंधी क्रमवार निरूपण आहे. दुसऱ्या पादातील 218 सूत्रांमध्ये संयुक्त व्यंजनाचे बदल, समीकरण, स्वरभक्ती, वर्ण विपर्यय शब्दादेश, तद्धित, निपात व अव्यय यासंबंधी विधान असून तिसऱ्या पादातील 182 सूत्रात कारक म्हणजे विभक्ती व्यत्यय व क्रियापदांची रूपे यासंबंधी नियम सांगितले आहेत. चौथ्या पादात 448 सूत्रे आहेत. त्यापैकी 259 सूत्रात धात्वादेश दिले असून उरलेल्या सूत्रात क्रमाने शौरसेनी, मागधी, पैशाची, चुलिका पैशाची व अपभ्रंश या भाषांची विशेष लक्षणे सांगितली आहेत. प्राकृत भाषांच्या लक्षणामध्ये अपवादही आढळतात असे विधान शेवटच्या 2 सूत्रात केले आहे. या सूत्रमय ग्रंथाशिवाय हेमचंद्राने आपल्या ग्रंथावर वृत्तीही लिहिली आहे. त्या वृत्तीत सूत्रातील लक्षणे उदाहरणे देऊन विशद केली आहेत. अभप्राकृतम या प्रास्ताविक सूत्राची वृत्ती विशेष महत्त्वाची आहे. प्राकृत शब्दाची व्युत्पत्ती देताना संस्कृती ही प्रकृती असून त्यापासून आलेली किंवा उत्पन्न झालेली जी भाषा ती प्राकृत असे विधान केले आहे. याचा स्पष्ट अभिप्राय असा आहे की प्राकृत शब्दाचे अनुशासन संस्कृत व्याकरणाला आदर्श ठेवून केले आहे. तेथे तत्सम, तद्भव व देशी असे प्राकृत शब्दांचे 3 प्रकार मानले आहेत. त्यापैकी तत्सम व देशी शब्द सोडून या व्याकरणाच्या द्वारे तद्भव शब्दाच्या सिद्धीची प्रतिज्ञा केली आहे. त्यांनी तिसऱ्या व अन्य अनेक सूत्रांच्या वृत्तीमध्ये अर्श प्राकृताचा उल्लेख केला आहे व त्याची उदाहरणेही दिली आहेत. अर्श याचा अभिप्राय जैन आगमग्रंथाची अर्धमागधी भाषा असा आहे. हेमचंद्रांच्या पूर्वी लिहिलेले प्राकृत लक्ष्मण व प्राकृत प्रकाश हे 2 व्याकरण ग्रंथ व हैम व्याकरण यांची तुलना केली तर दोन्हींमध्ये रचनाशैली व विषयक्रम एकसारखाच आढळतो. तरी पण हैम व्याकरणात सर्व प्रक्रिया अधिक विस्ताराने दिल्या असून काही नवीन विधींचाही समावेश केला आहे आणि हे स्वाभाविकही आहे, कारण वररुचीच्या अपेक्षेने हेमचंद्रासमोर 5व्या-6व्या शतकातील भाषांचा विकास व साहित्य उपलब्ध होते. त्यांनी त्याचा पूर्ण उपयोग करून घेतला आहे. चुलिका पैशाची व अपभ्रंश यांचा उल्लेख वररुचीनेही केला नाही. हेमचंद्राने याही प्राकृत भाषांची लक्षणे दिली आहेत. अपभ्रंश भाषेचे विवरण तर शेवटच्या 118 सूत्रामध्ये फारच विस्ताराने केले आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व नियमांची उदाहरणे अपभ्रंश भाषेतील पूर्ण श्लोक उद्धृत करून स्पष्ट केली आहेत. त्यामुळे
या काळापर्यंतच्या अपभ्रंशमधील साहित्य संपदेचाही अंदाज करता येतो. हेमचंद्रानंतर त्रिविध क्रम, श्रुतसागर व शुभचंद्र यांनी रचलेले प्राकृत व्याकरणातील ग्रंथ उपलब्ध आहेत. परंतु या ग्रंथामध्ये रचना, विषय व शैली या बाबतीत हैम व्याकरणापेक्षा जास्त प्रगती होऊ शकली नाही. एवढेच नव्हे तर अपभ्रंश भाषेची हैम व्याकरणा इतकी परिपूर्णता दुसऱ्या कोणत्याही ग्रंथामध्ये आढळत नाही. मात्र त्रिविक्रमाच्या ग्रंथात काही मौलिक उदाहरणे आढळतात. महर्षी पाणिनी यांना संस्कृत व्याकरणाचे जनक समजण्यात येते. त्यांच्या अष्टाध्यायी ग्रंथात व्याकरणशास्त्राचे सर्वांग परिपूर्ण विवेचन आहे. पाणिनीने संस्कृत व्याकरणाचे जे स्वरूप स्थिर केले त्याचा विकास अनेक वृत्ती, वार्तिक, भाष्य, न्यासटीका, प्रक्रिया इत्यादी मार्गाने जवळजवळ 1 शतक झाला. तथापि पाणिनीवरच आधारित पद्धतीने व्याकरण ग्रंथांची निर्मिती झाली. या संदर्भात एक प्राचीन श्लोक लक्षात घेण्यासारखा आहे. इंद्रश्चंद्रः काशकृत्स्नापिशली शाकटायनः पाणिन्यमरजैनेन्द्राः जयन्तष्टौ च शाब्दिकः. हा श्लोक मुग्धबोधाचे कर्ते पंडित बोपदेवांचा समजला जातो. या श्लोकात व्याकरणकारांचे 2 विभाग दिसतात. पहिल्या विभागात इंद्र, चंद्र, शाकटायन, काशकृत्स्न व पाणिनी हे 5 प्राचीन वैयाकरणी होते. दुसऱ्या विभागात अमर, जैनेंद्र व इंद्र या तिघांचा समावेश होतो. यावर सूक्ष्म विचार करता दिसते की पाणिनीच्या पूर्वीही व्याकरणाचे अध्ययन, अध्यापन विशेष स्वरूपात होत होते. प्रतिशाख्य, तिरुल व अष्टाध्यायीमध्ये सुमारे 64 आचार्यांचा उल्लेख झाला आहे, ज्यांनी त्या काळातही शब्दशास्त्रासंबंधी सखोल चर्चा केलेली होती. त्यापैकी इंद्र, शाकटायन, अपिशली व काशकृत्स्न इत्यादींचे व्याकरण उपलब्ध नाही. तथापि व्याकरणकार व त्यांचे ग्रंथ यांचे अस्तित्व निश्चित होते. पाणिनीने या व्याकरण ग्रंथाच्या आधारावर व सारासार बुद्धीने शब्दसामग्रीचा संग्रह करून आपला अष्टाध्यायी ग्रंथ रचला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तथापि नंतरच्या काळात पाणिनीचा ग्रंथ परिपूर्ण असल्याने स्वतंत्र व्याकरण ग्रंथाची निर्मिती झाली नाही. केवळ वार्तिक, भाषा व वृत्ती इत्यादींचीच निर्मिती झाली. पाणिनीच्या अष्टाध्यायीत असलेल्या सूत्रावरूनही पाणिनीच्या पूर्वी होऊन गेलेल्या कित्येक व्याकरणकारांची माहिती मिळते. अशा प्रकारे स्वतः पाणिनीनेच आपल्या पूर्ववर्ती मतांचा उल्लेख करून त्यांचे अस्तित्व प्रमाणित केले आहे. असे असले तरी पाणिनीवर श्री शाकटायनाचार्य या जैन आचार्यांचे अधिक उपकार आहेत. शाकटायनकारांची मतेच त्यांनी अधिकांश रूपाने स्वीकारली आहेत. उदाहरणार्थ पाणिनीने लंगशाकटायनस्वैव या सूत्रात शाकटायनाच्या आद्विशंसे ऋजुस्वा या सूत्राचा विषय हाताळला आहे असे वाटते. अशा प्रकारे क्वचित विषयानुवाद रूपाने तर क्वचित अविकल रूपाने ग्रहण करताना पाणिनीने मुळीच संकोच बाळगला नाही. म्हणूनच शाकटायनाचे व्याकरण स्वयंपूर्ण असल्याविषयी यक्षवर्मा आचार्यांना इतका विश्वास वाटत होता की आपला विश्वास त्यांनी पुढील प्रमाणे व्यक्त केला. इंद्रचंद्रादिभिः शाब्दैर्यदुक्तं शब्दलक्षणं तदिहस्ति समस्त्वं व यन्नेहस्ति न तत्क्वचित. शाकटायनाचार्य खरोखरच एक थोर जैन वैयाकरणी होऊन गेले. त्यांनी लिहिलेला शब्दानुशासन ग्रंथ जैन व्याकरणाचे शिरोभूषण आहे. हा ग्रंथ 4 अध्यायात लिहिला गेला आहे. तसेच या ग्रंथातील सूत्रपाठ, धातुपाठ, गणपाठ, लिंगानुशासन व उनादी पाठ हे 5ही पाठ अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाणिनीने तर यांचा उनादी पाठ जसाच्या तसा स्वीकारला आहे.
पतंजलीने तर उनादी बहुलम सूत्राची व्याख्या लिहिताना शाकटायनकार विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.